नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविकांची मोठी गैरसोय होतीये। भाविक आणि स्थानिक नागरिकांना धार्मिक विधी दशक्रिया विधींसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही। अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत तर रस्त्यांवर पाणी साचलंय। त्यामुळे नाशिकसह बाहेरील येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। आढावा घेतलाय शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर हा काही प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आपण बघतोय गोदा काठावरची मंदिरं ही पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। काल दुतोंड्या मारुतीच्या पायापाशी पाणी होतं, परंतु आता हे पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गेलेलं आहे। गंगापूर धरणामधनं पाण्याचा विसर्ग नसताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे। यंदाच्या मोसमातील हा पहिला पूर आहे। या पुराच्या पाण्याबरोबरच आपण बघतोय की पानवेली मोठ्या प्रमाणामध्ये वाहताना दिसत आहेत। गोदा काठावरचा दुतोंड्या मारुतीच्या बाजूचा एक छोटा पूल होता, तो पूल देखील आता पाण्याखाली गेलेला आहे। सकाळपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्याचमुळे गोदा काठावरचे जनजीवन हे काही प्रमाणामध्ये विस्कळीत झालेले आहे। आपण बघतोय जे धार्मिक विधी आहेत हे धार्मिक विधी नदीकाठाच्या बाजूला केले जात आहेत। इथे नाशिकसह राज्यभरातून देशभरातून पर्यटक हे येत असतात, काही भाविक येत असतात आणि देवदर्शनासाठी म्हणा किंवा धार्मिक विधींसाठी येत असतात। त्यांना आता रस्त्याच्या बाजूला गोदावरीच्या काठावर ही जागा उपलब्ध करून दिली जात आहे। त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे आणि दुसरीकडे पावसाचा जोर देखील वाढत आहे। कॅमेरामॅन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.